नमस्कार. वैद्य समीर मुकुंद परांजपे, श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली येथे आपलं स्वागत. आपण एक डिजिटल कोर्स तयार करायला जात आहोत, ज्याच्यामध्ये अनेक स्त्रियांना 40 नंतर रजोनिवृत्तीसंबंधी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या या त्यांच्या दैनंदिन कामामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आणत असतात. त्यांना स्त्रियांना कुटुंबाची जबाबदारी पेलायची असते. अनेक स्त्रिया ह्या नोकरीवर जाणाऱ्या असतात. नोकरीवरचं काम आणि घरचं काम, कुटुंबाची जबाबदारी, अनेक विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळताना या स्त्रीची अनेक ठिकाणी तारांबळ उडत असते. अनेक लक्षणं अशी असतात की जी अनेक वेळा वारंवार वेगवेगळ्या चिकित्सा घेऊनसुद्धा त्यांना फरक पडत नाही, बरं वाटत नाही. आणि ती स्त्री काय, तिचे घरचेसुद्धा तिच्या अनेक लक्षणांना अगदी कंटाळून जातात. तर यामागचं कुठेतरी कारण हे आयुर्वेदाच्या चष्म्यातून पाहून ही अनेक लक्षणं, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती, मग काही लक्षणं पेरिमेनोपॉझल सिम्पटम्स म्हणजे रजोनिवृत्ती होण्याच्या अगोदर 8-10 वर्ष, काही लक्षणं ही अगदी पाळी जात असताना येणारी लक्षणं 1 वर्षभराच्या काळातली, आणि मग अनेक लक्षणं पाळी गेल्यानंतरसुद्धा अगदी 3-3, 4-4 वर्ष स्त्रियांना सहन करावी लागत असतात. मग यामध्ये या स्त्रीचं जे मूळ तिच्या शरीराची गुणवत्ता आहे ही कुठेतरी ढासळते आणि त्याचा परिणाम तिच्या कामावर, तिच्या विचारांवर आणि परिणामतः कुटुंबावर होत असतो. आणि यासंबंधी मी खूप बारकाव्याने काम करण्याचं काही वर्षापूर्वी ठरवलं आणि मग ह्या अनेक स्त्रियांच्या समस्यांना आपण आयुर्वेदाच्या मदतीने कसं मार्गदर्शन करू शकतो यासंबंधी पुस्तक लिखाण केलं. या प्रकारच्या स्त्रियांसाठी आपण काही शिबिरं राबवावीत. आपण या प्रकारच्या स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक अशा त्रासांपासून बाहेर येण्यासाठी काही योगासनं, आयुर्वेदीय आहारविहार, आयुर्वेदीय पंचकर्म अशा प्रकारच्या विविध माध्यमातून किंवा यूट्यूबचे व्हिडिओज यांच्या माध्यमातून या स्त्रियांना मार्गदर्शन करण्याचं काम सुरू केलं. तर याचाच एक भाग म्हणून समग्र या रजोनिवृत्तीसंबंधी आपल्याला दीर्घकाळ सहजगत्या एका ठिकाणी अनेक व्हिडिओ आपल्याला मिळावेत आणि माहिती मिळावी यासाठी म्हणून हा आम्ही उपक्रम राबवत आहोत, ज्याच्यामध्ये एक 10-10 मिनिटाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक व्हिडिओची लिंक एकाखाली एक असल्यामुळे तुम्हाला क्रमशः विविध प्रकारची लक्षणं, तुम्हाला होणारे त्रास, मग या त्रासांची कारणं, मग या त्रासांवरती आपण मात कशी करावी, आपल्याला अनेक होणारे त्रास हे केवळ ॲलोपॅथीच्या किंवा अन्य प्रकारच्या चिकित्सा उपक्रमांनीच बरे करण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध नाही, तर पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. मग त्यासंबंधीचं मार्गदर्शन हे विविध अंगांनी समजून घेण्यासाठी म्हणून हा अशा अनेक व्हिडिओजचा असा संच, त्यांची मालिका तुमच्या पुढे सादर करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. आणि नक्कीच तुम्हाला ही मालिका जरूर आवडेल. आणि याचा जो काही डिजिटल कोर्स एक निर्माण होईल तो आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिचं एकंदर आरोग्य चांगलं राहण्यासाठी, मेनोपॉझल पिरियडमध्ये तिचं शारीरिक आणि मानसिक गुणवत्ता, तिची लाईफ उत्तम करण्यासाठी म्हणून या नक्कीच मालिकेचा उपयोग होणार आहे. तर आपल्या रुग्णांना, पेशंटना सुद्धा किंवा शिबिरार्थींना किंवा अनेक स्त्रिया ज्या आपल्या इथून खूप लांब अंतरावर राहतात त्यांनासुद्धा याचं नीट छान मार्गदर्शन मिळू शकेल यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओची ही मालिका आपण तयार करतो आहोत. तर जरूर तुम्ही या उपक्रमाला हा व्हिडिओ पाहून अनेकांपर्यंत तो शेअर करून या उपक्रमाला सहकार्य करावं. आणि आपण या उपक्रमाची सुरुवात ही अतिशय छान अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये अशी करत आहोत. खेरडी श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम खेरडी आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर या ठिकाणी या व्हिडिओंचं चित्रीकरण हे आपण करत असणार आहोत. आणि ते जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं अनेक स्त्रियांपर्यंत हे ज्ञान आयुर्वेदाचं पोचणार आहे. तर आपण याची सुरुवात करूया. तुम्ही प्रश्न विचाराल की तुम्ही
हे सगळं कशासाठी करताय? आणि हा प्रश्न साहजिक आहे, का, वाय? तर त्याचं उत्तर आहे, एक छोटीशी स्टोरी मला तुम्हाला याद्वारे सांगायची आहे. मी जेव्हा वैद्यकीय शिक्षणासाठी BAMS करण्यासाठी गोव्याला गेलो, तेव्हा आमच्या आईच्या मनामध्ये अशी एक भीती होती की माझा मुलगा हा सगळा कोर्स वैद्यकीय शिक्षणाचा पूर्ण करू शकेल की नाही, आपल्याकडून तेवढी सगळी फी भरून होऊ शकेल की नाही, त्या सर्व जबाबदाऱ्यातनं आपण पूर्णतः बाहेर पडू की नाही, याची तिला एक हुरहुर होती, काळजी होती. आणि कुठल्याही आईला अशा प्रकारची चिंता वाटणं यात काही गैर नाही. फक्त झालं काय, तर हा तिचा जो कालावधी आहे तो नेमका अगदी 44-45 अशा कालखंडातला असल्यामुळे ती त्या पेरिमेनोपॉजल फेजमध्ये असल्यामुळे तिला वाटणारी चिंता, काळजी यांनी एक खूप गंभीर स्वरूप घेतलं आणि अक्षरशः एक वर्षभराच्या कालावधीमध्ये तिला चिंतेमुळे निर्माण होणारा डायबिटीस म्हणजे मधुमेह हा व्याधी जडला. आता ती काय ताडभर जिलब्या खात होती का हो? तर बिलकुल नाही. तिचं साधं कष्टाचं जीवन, त्याच्यातून या प्रकारची अशी चिंता या पेरिमेनोपॉजल पिरियडमध्ये असणाऱ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे खूप मोठ्या प्रमाणावरती तिला जाणवायला लागली. आणि हा अशा प्रकारचा डायबिटीस, किती डायबिटीसच्या गोळ्या खा, त्यांचे डोस वाढवा किंवा अगदी इन्सुलिन द्या, तरी ती शुगर काही कंट्रोलमध्ये येत नसे. अशी तिची अनेक वर्ष चिंताग्रस्त राहिल्यामुळे तिला डायबिटीस जडलेला कधी बराच झाला नाही आणि तिला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागलं. विविध प्रकारच्या अवयवांचे विकार तिला होऊ लागले. आणि या सगळ्या कालावधीमध्ये मी शिकत होतो. या विषयाचं शिकत असताना एखाद्या विद्यार्थ्याला गांभीर्य नसतं. डायबिटीस झाला ना, या गोळ्या डॉक्टरांनी काय दिलेल्या आहेत त्या घे आणि उत्तम प्रकारचं पथ्य पाळ, याच्या पलीकडे मी तिला काही सांगू शकलो नाही. डॉक्टर होऊन आलो, त्याच्यानंतरसुद्धा तिच्या सर्व प्रकारच्या चिकित्सा, स्पेशलिस्ट, ICU, डॉक्टर्स हे सगळं चालू होते. विविध प्रकारची ऑपरेशन झाली. पण यामध्ये सुद्धा आयुर्वेदाचं जे खोलवर मार्गदर्शन तिला अपेक्षित होतं ते मलाच या विषयाचं गांभीर्य नसल्यामुळे मी तिला करू शकलो नाही, याची एक खूप मोठी खंत माझ्या मनामध्ये राहिली. जेव्हा ती अनेक प्रकारच्या डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्सनी जेव्हा ती गेली, त्यावेळेला खूप अंतर्मुख होऊन मी या विषयावरती चिंतन करायला लागलो. आणि अशा प्रकारची जर अवस्था एखाद्या घरामध्ये डॉक्टर असताना जर समजा एखाद्या स्त्रीला ती सहन करावी लागत असेल, तर आपण विचार करावा की प्रत्येक घरामध्ये डॉक्टर असणार नाही आहे. तर या प्रकारच्या अशा स्त्रियांना कोणतरी मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही अतिशय बारकाव्याने हे सगळे त्रास भोगलेली अशी जर समजा असेल, तर ती अधिक चांगल्या प्रकारे याचं मार्गदर्शन या स्त्रियांना करू शकेल. आणि यासाठी म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ, त्यांचं चित्रण, त्यातली माहिती ही मी करत असतो. ही जी माझी स्टोरी आहे ना, ही जरी भावनिक असली तरीसुद्धा केवळ भावनिक होऊन आणि दुःखी होऊन भागणार नाही. तर अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया आहेत, यांना जर समजा मी काही मार्गदर्शन करू शकलो आणि मदत करू शकलो त्यांच्या आयुष्याची, जीवनाची जर समजा गुणवत्ता वाढवण्यासाठी, तर नक्कीच मला जे झालेलं दुःख, आमच्या आईला भोगायला लागलेला त्रास, त्यातनं थोडंसं तरी ऋण हे कमी करण्यासाठी म्हणून उपयोग होईल. ही माझी स्टोरी एवढ्यासाठी सांगितली की ही फक्त माझ्या आईची स्टोरी नसून प्रत्येक स्त्रीची ही अशा प्रकारची ही फेज कधी ना कधी त्याच्यामध्ये ती लँड होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळं समजून घेणं फक्त ह्या 40ल्या आणि 45-50 वयातल्या स्त्रियांचं हे काम नसून, ज्यांचं वय अधिक आहे त्यांनीसुद्धा समजून घ्यायला हवं आहे आणि ज्यांची वय कमी आहेत यासुद्धा स्त्रियांनी हे समजून घ्यायला हवं आहे. आणि बिलकुल फक्त स्त्रियांनी समजून घेण्याचा हा विषय नसून पुरुषांनी सुद्धा हा विषय समजून घेण्याचा आहे. कारण घरातली स्त्री जर समजा विविध प्रकारच्या अशा त्रासांनी ग्रस्त असेल तर अख्खं कुटुंब आजारी पडतं. त्यामुळे अख्ख्या कुटुंबाचं एकंदर आयुष्यमान, त्याची क्वालिटी, गुणवत्ता ही जर समजा आरोग्याच्या दृष्टीने चांगली करायची असेल तर नक्कीच पहिल्यांदा घरातली स्त्री हा घराचा कणा आहे, तिला उत्तम प्रकारचं आरोग्य प्रदान करण्याचं काम आपण केलं पाहिजे.
परिणामतः आपल्या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य सुधारण्यासाठी ही स्त्री आपल्याला नक्कीच मदत करणारी असणार आहे, कारण ती कुटुंबाचा कणा आहे. हा छोटासा 10 मिनिटाचा व्हिडिओ करून मी थांबणार आहे याच्यासाठी, पुढच्या प्रत्यक्ष विषयाला मला एक एक स्पर्श करत करत या स्त्रियांना कोणते कोणते त्रास होतात, कोणत्या कोणत्या समस्यांमध्ये त्यांच्यावर मात कशी करायची, त्यांचा आहारविहार कसा असावा, त्यांची दिनचर्या कशी असावी, इथपासून खूप गोष्टींचं मार्गदर्शन मला बारकाव्याने करायचं आहे. जे पुस्तक मी लिहिलं मराठी आणि इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये तिला जपताना आणि इंग्लिशमध्ये नेचर्स पॉज, एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद, तर त्या विषयाचा मूळ गाभा हा माझ्यासमोर आहे आणि एक एक विषयाला या व्हिडिओच्याद्वारे समजावत मला ही मालिका पूर्ण करायची आहे. आणि ही मालिका पूर्ण कधी न होणारी आहे, पण एक एक विषय जसा जसा त्याच्यामध्ये आम्हाला ॲड करता येईल आणि तुमच्यापर्यंत पोचवता येईल, त्यामध्ये आम्हाला नक्कीच आनंद असेल. एक स्त्रीने यातली एक तत्त्व समजून घ्यावीत आणि त्याच्यावर स्वतःवर काम करावं. जरूर तुम्ही या मालिकेचा एक भाग व्हा आणि स्वतः तर ऐकाच, पण अनेक स्त्रियांपर्यंत ही मालिका, हा डिजिटल कोर्स, आणि हा मी सर्वांना फ्री करून देणार आहे. हा जो काही कोर्स तयार होणार आहे याचं कोणतेही पैशांच्या बाबतीत मूल्य मी आकारणार नाही आहे, कारण ही गोष्ट प्रत्येक स्त्रीला पोचवणं आवश्यक आहे. पुस्तक बाजारामध्ये विकत मिळतं, हो मी लिहिलेलं, पण ही जी गोष्ट आहे, हे ज्ञान आहे, हे प्रत्येक स्त्रीपर्यंत विविध माध्यमातून पोचलं पाहिजे. यासाठी हा सर्व खटाटोप. धन्यवाद.